मित्रा, खूप काम करून घेतलं रे मालकाने आपल्याकडून. अरे करावलं तर लागणार रे पोटासाठी. पूर्ण प्रकारे आपला काम झाला आणि पैसे पण मुद्दल मिळाले आपल्याला. मात्र एक गोष्ट आहे राहुल, कशाची रे? आज पोटभर जेवून सुखानं झोप लागणार रे. ते तर आहेच रे. खूप दमलाय राघव माणूस आता. अरे चल इथे जाऊन बसूया थोडा. चल की. अरे मला पण दे. कुठल्या तरी बाळाचा आवाज येत आहे. अरे हो, मला पण येता येते आवाज. अरे पण इथे कुठला बाळ असेल? चल बरं थोडं जाऊन बघूया. अबे तो बाळ कुणाचा आहे? कुणाचा बाळ असेल आणि इथे कशाला ठेवलेला आहे? थांब रे, मी बघून येतो. इथे जवळपास कोणी आहे का तर. ठीक आहे, बघून येतो. अरे बघ, ही आहे का तो कोणी जवळपास? अरे इथे तर तुझ्यापर्यंत कोणीच नाही आहे रे. मला तर वाटते की मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून हिला सोडून दिला रे. अरे पण असे कसे ठेवणार छोट्या बाळाला इथे? अरे मुलगी असली तर काय झाला? अरे जीवा हिला पण. त्या समाज एवढा काऊन खराब असते? अरे पोसू नाही शकत तर जन्माला कशाला घालतात बाळाला? अरे काय दोष आहे या बाळाच्या? फक्त जन्म घेतला म्हणून? तर राहुल, आपल्याला काय करायचं आहे? पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट देऊन टाकू. ज्याच्या कुणाचा बाळ असेल ते पोलीस ठाण्यामध्ये येऊन घेऊन जातील रे. काय होणार पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट देऊन? ते परत आई वडील येतील आणि परत नेऊन कुठेतरी फेकून देतील त्या बाळाला. अरे राहुल, काय करणार आहे बाळाच्या? का स्वतः पालन पोषण करणार? अरे हो, मी करणार आहे बाळाच्या पालनपोषण. अरे राहुल, आपण या भानगडीमध्ये नाही पडला तेच आपल्यासाठी चांगलं आहे रे. अरे काय बोलत आहे तुला? नाही, आपण त्या लोकांसारखे नाही आहोत जे कुठे पण या बाळाला सोडून देणार. अरे आजपासून ही माझी बहीण आहे आणि बहीण म्हणून सांभाळ करणार मी हिच्या. हे जिम्मेदारी कशाला घेत आहे राहुल तू? तू चूप राय आणि तू माझ्यासोबत आहे की नाही ते सांग मला फक्त, नाही तर मी स्वतःच करणार आहे. चल ठीक आहे, आपण लवकरच येतो निघूया. ठीक आहे मग. अरे खूप लढत आहे. पहिल्यांदा येईल मी थोडं जेवण चारते घरी नेऊ. अरे खूप छोटी आहे ते, तिला जेवण नाही दूध पाहिजे रे. हो का रे? अरे मला माहितच नाही इथं. तू जा घरी, मी दूध आणते तुझ्याकडे. आपण सोबतच जाऊया मग, त्याच्यानंतर तू जा. ठीक आहे? आता दूध कुठे मिळेल? अरे यांच्या घरी तर बकरी आहे, यांच्या घरी विचारून पाहिजे. आहेत का कोणी घरी? काकू, आजीबाई, कोणी आहेत का घरी? कोण आहे? काऊन एवढ्या जोरात बोलते रे? अजी काकू, दूध पाहिजे होता. अरे माझ्या घरी दूध भेटते का बाहेर? पप्पा, काऊन नाही भेटे इथे दूध? इथल्या शेळ्या बांधून ठेवल्या का कापून खावायसाठी? तुला काय करणार पडते रे? आम्ही कापून खाऊन नाही लोकायला देऊन, आमच्या घरी आहे. दूध द्या काकू, लहान बाळासाठी. अरे भाड्या, त्या शेळीच्या दूध पाजतेत का लहान पोरासाठी का गाईचा पाजतेत? त्यानं गाईचा आण ना. असे तर सांगा, मला नाही समजत काकू. अरे भाड्या, तुझ्या धुंदीमध्ये राहिलं तर सर्व माझा भात धरला तो माझा नवरा आहे आणि माझी इज्जत घे. अबे पर येतो नाही तर काकू तुझ्यात दूध काढतील. तो बाबा दिसते घरी बैल आहेत. जंगला काम. नमस्कार बाबाजी. नमस्कार बेटा. बेटा बाबाजी, तुम्ही दूध देता का जी? अरे गाढवा, मी काय दूध देतो का रे? हा? बाबाजी तसा नाही, तुमचा बैल दूध देते का म्हणलो. अरे कोणा सांगत तर गध्या फुले. बैल मोठी दूध देते का रे? अरे बाबाजी, तुम्हाला बैल आहे ना, तर दूध देणार. रे गाय दूध देते, बैल देत नाही दूध. मले का माहित बाबाजी. जी बाबाजी, गावातले एवढे लोक मलेची म्हणतात, एवढा खरा मारू कशी मी? अरे तसा नाही बेटा.
आता तुम्ही थांबा, काही बोलायचं नको. बाबा 4 दिवस झाले आंघोळ नाही करत. इथला करा भाऊ कधी मी तू आता वाशी पायवर आता तू. अबे मोतीच्या अबे तोच तर दूध काढत आहे, जाऊन बघतो बरं. नमस्कार भाऊ. नमस्कार. अरे भाऊ दूध मिळेल का इथं? हो भाऊ. कापायचे सर्व आपण. बे तुला दिसत नाही का? दिसला भाऊ. बरं मग या गोष्टीवर अर्धा लिटर दूध डब्बाचा का भाऊ? कशात देऊ? घेऊन घे रे भाऊ. असेल तर तुझ्याजवळ काही गाडी आणून देतो आपण. ए भाऊ धन्यवाद. आपल्याला ठेव. पण पैसे का? अगं भाऊ तू टेन्शन काय नाही घेतेस. तिकडे सुताच्या घरची 2 किलो खवाची दारू मारून नका. टेन्शन घेऊन नको, सायंकाळी मारून. ठीक आहे भाऊ. हो भाऊ. सायंकाळी का मिळून मग. डिझाईन तू मोबाईल नाही म्हणतो. हा, ठीक आहे. का रे राघव एवढा वेळ लागतो? काय सांगू भावा तुला आता. पहिले मुलीला दूध पाजून टाक. इकडे अरे राहुल, आपण तर बाळाचं नावच नाही ठेवलं रे. अरे हो, पण बाळाचे नाव तरी काय ठेवणार? तुला आठव बरं आहे ना काहीतरी तू. अरे राहुल, करिश्मा नाव कसं राहील रे? अरे नाही रे. आणि काजल नाव कसं राहील रे? अरे नाही रे, समजा नाही. आणि आरुषी. चल ठीक आहे मग राहुल, मी घरी जाते आता. तुला वेळ लागेल तर मला सांग. हो नक्की. आरुषी, शाळेमध्ये नीट लक्ष द्यायचे, समजलं? आरुषी थांब, मी घेऊन देते. दादा माझा पोट दुखत आहे. काय? चल मग डॉक्टर कडे जाऊया. आई माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. आज पण नाही जाणार तर मॅडम चिडतील माझ्यावर. आरुषी, तुझ्या तर पोट दुखत आहे ना का? मग कशाला शाळेत जाते तू? नाही नाही, जास्त नाही दुखत आहे. आरुषी, पूर्ण डब्बा खायचे, समजलं? आरुषी, पूर्ण डब्बा खायचे आणि सर जे पण शिकवतील तुला ते चांगल्याने लक्ष द्यायचे, ठीक आहे? हो दादा. आरुषी, तुला सुट्टी होईल ना, त्याच्यानंतर आपण बाहेर फिरायला जाऊ. ठीक आहे, जाते मी. जा आता, तुझ्या शाळेला वेळ होत आहे, ठीक आहे? बाय आरुषी.
आरुषी चल लवकर, आपल्याला फिरायला पण जाणे आहे. दादा दादा शाळेच्या कपड्यावरच फिरायला जाणार. आरुषी घरी जाऊन तो वेळ होईल आपल्याला. शाळेच्या कपड्याला काही नव्हतं, ठीक आहे. दादा दादा किती दिवस सायकलवर घुमणार, गाडी केव्हा घेणार? आरुषी गाडी पण आपण लवकरच घेणार, फक्त थोड्या दिवस थांब मग तुला, ठीक आहे. मग आपण रोज मी तुला शाळेत सोडून देईन गाडीने, ठीक आहे. सकाळची किरण हसतय आभाळ, मनातली स्वप्न घेतात उत्साहाचं वाऱ्याला. चहाचं घोट घेऊन सूर सुरू झाले, सुटलेल्या पतंगासारखं आयुष्य झुळझुळ वारे. आनंदाचे रंग उधळूया, दिवस उजळू दे, स्वप्न जपूया, हसत हसत चालूया, हीच तर खरी जगायची कला रे. सगळी छोटी छोटी गोष्टी देतात मोठा आनंद, मैत्रीचं हास्य आणि आईची माया हेच खरं धन. उगाच रडणं सोडून दे, जिथे हसेल तिथेच देव पण रे. आनंदाचे रंग उधळूया, दिवस उजळू दे, स्वप्न जपूया, हसत हसत चालूया, हीच तर खरी जगायची कला रे. थर थर वाहत पाणी तसंच वाहू दे, हसू निरंतर, मनात असेल जर थोडं चांदण, तारका पण येतील घरात उतरून. आनंदाचे रंग उधळूया, गाणं गुणगुणत जग जिंकूया, हसत हसत चालूया, जीवनाचं गाणं आपणच लिहूया. आरुषी तुला माहित आहे, खूप आनंद होत आहे आज मला. थँक्यू ग आरुषी, खूप छान बहीण आहेस तू माझी. काय दादा तुम्ही पण माझ्यासाठी एवढं काय केला? काय मम्मी नाही होऊ देत माझ्यासाठी सगळं काही पहिले आणून देतात. दादा मी जेव्हा मोठी होईन ना, डॉक्टर बनीन ना, खूप पैसे कमवीन. दादा तुम्हाला कोणत्या बी गोष्टीची कमी नाही होऊन देणार, आणि तुमच्यासाठी छानशी मोटरसायकल घेऊन देणार. आरुषी पैसे कमवणं खूप जरुरी आहे. अगं मग तो 1 रुपया पण असेल ना तरी चालेल, पण तो खऱ्या मेहनतीने कमवलेला असलेला पाहिजे. आरुषी अगं तुला मी कोणत्या पण गोष्टीची कमी नाही होऊ देणार ग. आरुषी अगं नाही झाली का तुझी तयारी? आणखी किती वेळ लावणार? दादा माझा खूप पोट दुखत आहे. काय ग आरुषी, काय झालं? खूप जोरात पोट दुखत आहे का तुझ्या? दादा खूप जोरात दुखत आहे. चल बरं आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ. ताईंच्या खूप पोट दुखत आहे, प्लीज डॉक्टर साहेबांना बोलवा ना, दाखवायचे आम्हाला इथं. सर आता अंदर तुम्ही चालले सर
बघा ना थोडा हिच्या खूप पोट दुखत आहे सर. तुम्ही बसून द्या आधी, पाहतो मी तिला. असं तर काही समजून नाही राहिलं क्लिअर, पण असं किडनीचा आजार असल्यासारखं वाटतं तिला. आता रक्ताच्या तपासण्या करू काही, त्याच्यानंतर एक सोनोग्राफी करू, त्याच्यात समजेल आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही घाबरू नका असं खूप. आता तपासण्या केल्यावर आपल्याला समजेल निदान काय प्रॉब्लेम आहे तिला. ठीक आहे सर. देवा काय करतायस रे असा. अरे राहुल, मला असं ऐकायला भेटलं का आरुषीला हॉस्पिटलमध्ये आणलं? हो रे, खूप पोट दुखत आहे तिच्या. डॉक्टरने सांगितला की रिपोर्ट आल्याशिवाय काही नाही सांगणार. अरे चिंता नको करू, शांत व्हा आधी. सर बोलवत आहे तुम्हाला. काय आहे सर? कसा इथे रिपोर्ट्स पाहिले मी तिच्या, त्याच्यात क्रिएटिनिन खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे एक किडनी तिची डॅमेज होऊ शकते. सर नेमकं झालं तरी काय आहे? आरुषीची एक किडनी डॅमेज झाली आहे, तिला किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे आता. सर असं नको बोलावं, मी तुमच्या सामने हात जोडते. काहीतरी उपाय असेल ना? किडनी बदलवण्याशिवाय दुसरा काहीच उपाय नाही. ठीक आहे सर, मी देणार किडनी. अरे काय बोलतो राहुल तू? तर मग काय करू? अरे तिला मरण्यासाठी सोडू? अरे मी तसा नाही म्हणत आहोत, काय दुसरा उपाय असेल तर आपण बघू ना. काय उपाय नाही रे, मी जगू शकते का किडनीवर? ऑपरेशनचा खर्च 5 लाख रुपये लागतील, ते तुम्हाला आता जमा करावं लागतील. डॉक्टर तुम्ही जल्दीत जल्दी ऑपरेशनला सुरुवात करा, मी 5 लाखाचा इंतजाम करतो. कुठून आणणार एवढे पैसे? तर ते राजेश साहेब आहेत ना, तर ते करतील मदत आपल्याला. त्यांच्याकडे जा ना, तुझे थांब, आरोग्याची काळजी घे. अरे कोणी आहेत का? छोटे मालक, मोठे साहेब? कोण आहे रे अंदर आहे? साहेब. अरे राहुल, तू कशाला पैसे लागत आहे तुला? पहिल्याचे पैसे दिले नाही आणि अचूक भिकारासारखे पैसे घ्यायला आला तू. साहेब ते पण मी लवकरच आणून देणार, पण आता मला खूप पैशाची आवश्यकता आहे. बे तू जास्त बोलायचा नाही, चुप राह. असे नको करा मालक. अरे माझी बहीण डॉक्टरकडे ऍडमिट आहे, खूप तब्येत खराब आहे तिची. अरे तुम्ही मोठ्या साहेबाला बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. तुझे बहीण दवाखान्यात तर मी काय करू? मेले तर मरू दे. काय म्हणला तू? माझ्या बहिणीच्या बद्दल अगर काही म्हणलं तर तुला जिवंत राहणार. माझ्या हात उचलशील तू? हिम्मत कशी झाली मला हात लावायची? हो घडतं बाहेर. काय चाललंय? मालक माझी बहीण हॉस्पिटलमध्ये भेटते, तिला 5 लाखाची आवश्यकता आहे. प्लीज तुमच्या सामने हात जोडते मी. सगळे पैसे तुमचे आणून देणार, पण तुमचे उपकार कधी जीवनभर नाही भुलणार. काय करताय तुम्ही? जा रे निखिल, लॉकर मधून 5 लाख रुपये घेऊन ये. हे घ्या 5 लाख रुपये आणि आपल्या बहिणीच्या तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद साहेब. मॅडम हे घ्या पैसे आणि ऑपरेशनला लवकरात लवकर सुरुवात करा. देवा, आज घरी तुला काही नाही मागितलं, पण आज मागत आहे. राहुल आहे ना आरुषीला लवकरात लवकर ठीक करतोय.
अरे डॉक्टर तर काय पण नव्हता इकडे. माझी आरोग्य ठीक झाली आणि आता मला काही घेऊन अरे असा का बोलतोय राघव तू? अरे तू पण ठीक झाला. राघव, अरे माझे एक काम करशील? अरे आरुषी तिची जिम्मेदारी आहे. अरे काळजी घे तिची आणि आपली पण. राहुल 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 बोलत नाही. राघव दादा, माझ्या दादाला काय झालं? दादा काय? आरू आता दादा उठणार पण नाही. आरुषी, अगं तुला मी कोणत्या पण गोष्टीची कमी नाही होऊ देणार.